ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 5. सच्चिदानंद पदत्रय विवरण. सर्व सिद्धांतांची या उजरीय. ज्ञानदेवांनी सांगितलं की सर्व सिद्धांत सुद्धा त्या आत्मस्वरूपावर प्रकाश पाडू शकत नाहीत. त्या दृष्टीने सर्व सिद्धांत कोणते त्यावर एक नजर टाकणे इष्ट ठरेल. सर्व सिद्धांतांची या उजरीय. आत्मा, परमात्मा व दृश्य जगत यांचा संबंध काय आहे हे सांगण्यास प्रवृत्त झालेल्या ग्रंथांना दर्शन ग्रंथ अशी संज्ञा आहे. दर्शन हा शब्द दृश्य या धातूपासून व्युत्पन्न झालेला आहे. दृश्य म्हणजे पाहणे, भेटणे, जाणणे, शोधणे, सिद्ध करणे, पुरावा देणे, डोळ्यांना गोचर होणे असे या धातूचे अनेक अर्थ आहेत. पाहणे हे फार व्यापक असते. चर्मचक्षुने पाहणे हे जसे खरे तसेच ज्ञानचक्षुने म्हणजे बुद्धीने पाहणे हे सुद्धा तितकेच किंबहुना त्याही पेक्षा खरं आहे. इतकंच नाही तर साध्या व्यावहारिक बुद्धीने पाहण्यापेक्षा सूक्ष्म, शुद्ध व व्यापक बुद्धीने पाहणे हे सर्व पाहण्यामध्ये श्रेष्ठ आहे. शुद्ध बुद्धीला सद्बुद्धी किंवा प्रतिभा असं म्हणतात. त्यामुळे दर्शन या शब्दात नुसते पाहणे एवढाच अर्थ अभिप्रेत नाही तर खरेखुरे ज्ञान असा अर्थ अभिप्रेत आहे. त्यामुळे दर्शन हा शब्द तत्वज्ञान या शब्दाला समानार्थी शब्द आहे. दर्शन म्हणजे अंतिम तत्वाचं ज्ञान, साक्षात्कार असा अर्थ होतो. षडदर्शने हा शब्द भारतीय संस्कृतीत प्रसिद्ध आहे. षडदर्शने म्हणजे 6 दर्शन. कपिलांचं सांख्यशास्त्र, पतंजलींचं योगशास्त्र, गौतमांचं न्यायशास्त्र, कणादांचे वैशेषिक दर्शन, जैमिनीचे पूर्वमीमांसा दर्शन व व्यासांचे उत्तर मीमांसा दर्शन किंवा वेदांत अशी षडदर्शने आहेत. पण फक्त 6 शास्त्रे भारतात प्रचलित होती असं नाही तर त्या व्यतिरिक्तही अनेक दर्शन आहेत. चार्वाक दर्शन, जैन दर्शन, बौद्ध दर्शन, रामानुज दर्शन, पूर्णप्रज्ञ दर्शन, नकुलीश पाशुपत दर्शन, शैव दर्शन, प्रत्यभिज्ञ दर्शन, रसेश्वर दर्शन, औलुक्य दर्शन, अक्षपाद दर्शन, पाणिनी दर्शन अशी अनेक दर्शनांची चर्चा सर्व दर्शन संग्रहामध्ये केलेली आहे. जगात दुःख आहे तर ते दूर करण्याचा उपाय कोणता? तो प्रत्यक्ष जीवनात कसा अंमलात आणायचा? सध्याचे जीवन अनेक बंधनांनी युक्त आहे. त्यामुळे पूर्ण सुख मिळत नाही. मग या बंधनातून सुटका कशी करून घ्यायची? म्हणजेच मोक्ष कसा मिळवायचा? शुभाशुभ कर्मांची मिळणारी फळे, त्यांचा वैयक्तिक व वैश्विक घटनांमध्ये सहभाग कोणता? जन्म आहे, मृत्यू आहे, मग पुनर्जन्म आहे का? असलाच तर तो कसा असतो? का घ्यावा लागतो? अशा अनेक प्रश्नांचा उहापोह दर्शन वाङ्मयात केलेला असतो. सेश्वरवादी व निरीश्वरवादी असे भारतीय तत्वज्ञानाचे 2 प्रकार आहेत. ईश्वराचे म्हणजेच आत्मा परमात्म्याचे अस्तित्व मानणारे ते सेश्वरवादी तत्वज्ञान व अर्थातच आत्म्याचे अस्तित्व न मानणारे ते निरीश्वरवादी तत्वज्ञान. चार्वाक, बौद्ध व जैन ही निरीश्वरवादी दर्शनं आहेत. तर सांख्य, योग, न्याय, वैशेषिक, मीमांसा व वेदांत ही 6 दर्शने आस्तिक दर्शने आहेत म्हणजे सेश्वरवादी दर्शनं आहेत. निरीश्वरवाद्यामध्ये सुद्धा उपभोगात आनंद मानणारे चार्वाक व आत्मा व परमात्मा न मानता स्थूल शरीरालाच आत्मा मानणारे देहात्मवादी असे 2 प्रकार आहेत. निरीश्वरवादी चार्वाक दर्शन फक्त उपभोगातच रमणार आहे. यावत जीवम सुखम जीवेत ऋणम कृत्वा घृतम पिबेत भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कुतः हा त्यांचा सिद्धांत आहे. अर्थात जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत वेळ प्रसंगी ऋण काढून सुद्धा सुखानं जगावं. कारण एकदा देह भस्मीभूत झाला की पुन्हा कोठे येणार आहे असं त्यांचं मत आहे. परमेश्वर आहे व तो आपल्याला निःश्रेय्य सत्व प्राप्त करून देईल ही कल्पना त्यांनी झिडकारली आहे. ते फक्त प्रत्यक्ष प्रमाण मानतात. आकाश कोणत्याही इंद्रियाला प्रत्ययाला येत नसल्यामुळं ते फक्त 4 भूतेच मानतात. 4 भूते एकत्र आली की सृष्टी निर्माण होते. विड्याचे पान, कात, चुना एकत्र आला की जसा लाल रंग निर्माण होतो तसेच 4 भूते एकत्र आल्यावर चैतन्य शक्ती निर्माण होते व महाभूतांच्या विघटनानंतर ती नाश पावते असं त्यांचं मत आहे. एकूण चैतन्ययुक्त देह म्हणजेच आत्मा होय, त्याहून निराळा आत्मा नाही. सुखोपभोग घेणे हाच पुरुषार्थ आहे. सुख प्राप्त करत असताना दुःख अपरिहार्यपणे भोगावे लागते. तरीही कसेही करून सुख संपादन करावे अशी त्यांची विचारधारणा आहे. या देहात्मवाद्याचे मत
इंद्रियात्मवादी खोडून काढतात. इंद्रियांच्या असण्यामुळे स्थूल शरीर जगते व नसले की स्थूल शरीर मरते. त्यामुळे इंद्रिय म्हणजेच आत्मा असं ते मानतात. इंद्रियवाद्यांचे प्राणात्मवादी खंडन करतात. इंद्रिय असण्या नसण्यावर स्थूल शरीराचे जगणे मरणे अवलंबून नसते. मनुष्य एखादे इंद्रिय नसले तरी जगू शकतो. जगात आंधळी मुकी माणसं दिसतातच, किंवा मनुष्य बेशुद्ध झाला म्हणजे काही मृत्यू पावलेला नसतो. तेव्हा शरीरात असणाऱ्या प्राणांवर शरीराचं जगणं मरणं अवलंबून असल्यामुळं प्राणच आत्मा होय असे प्राणात्मवादी मानतात. मनाला आत्मा समजणारे प्राणात्मवाद्यांचे खंडन करतात. मनच बंधमोक्षाला कारणीभूत होत असतं. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमोक्षयोः असे शास्त्रवचनच आहे. विषयासक्त मन बंधनाला कारणीभूत होतं, तर विषयमुक्त मन मोक्षाला कारणीभूत होतं. मन इंद्रियांशी संलग्न असेल तर त्या इंद्रियाला ज्ञान होतं, तेव्हा मन हाच आत्मा आहे असं ते मत मानतात. क्षणिक विज्ञानवादी बौद्ध मानतात की मनाचा सर्व व्यापार बुद्धीच्या अधीन असतो, तेव्हा बुद्धी हाच आत्मा आहे. अशा प्रकारे काही म्हणतात की जग स्वतःसिद्ध आहे, दिसते ते खरे आहे. काही जण जग भूतांपासून स्वभावानुसार बनले आहे असं म्हणतात. काही यदृच्छेने कालतत्वामुळे झालं असं मानतात. जग परमाणूंपासून बनलं असून ईश्वर परमाणूंना प्रेरणा देतो असे वैशेषिकांचे मत आहे. काही जण म्हणतात की ईश्वराने जड प्रकृतीपासून जगाची निर्मिती केली आहे. काही प्रकृतीच जग निर्माण करते असे मानतात, तर काही जग म्हणजे ब्रह्माचा विवर्त असं मानतात. काही देह म्हणजेच आत्मा मानतात व मरण म्हणजेच मोक्ष मानतात, तर काही जण मी हा शरीरापेक्षा वेगळा आहे असं मानतात, तर काही मी म्हणजे चैतन्याचाच अंश आहे असं मानतात. काही मी अविनाशी असून कर्माप्रमाणे पुनर्जन्म होतो असं मानतात, तर काही मी क्षणिक असून पंचस्कंधांचा समुदाय आहे असं मानतात. अशा प्रकारच्या असंख्य सिद्धांतांना माऊली निदसुरे सिद्धांत म्हणजे अज्ञानात्मक सिद्धांत म्हणतात. या सिद्धांतांच्या हाती आत्मवस्तू लागत नाहीच, कारण ती स्वतःच्याही हाताला लागत नाही. हात चोरी आहे. तिच्या ठाई अज्ञानाला ठाव नाही, तसेच ज्ञानालाही ठाव नाही. असे ते ब्रह्म अहम इदम वृत्ती शून्य आहे. गारुडी साप मुंगसाचा खेळ दाखवून इतरांच्या नजरेला फसवतो, पण हा ब्रह्म गारुडी केवळ इतरांच्याच नाही तर आपल्यालाही फसवतो. परमात्मा हा जगताला आपले भान होऊ देत नाही व स्वतः ज्ञानरूप असल्यामुळं त्यालाही त्याचं भान नसतं. असा हा हात चोरिया स्वतः पुरताही व्यक्त दशेला येत नाही. कोणताही पदार्थ जेव्हा अनभिव्यक्त व सूक्ष्म अशा शुद्ध स्वरूपात असतो तेव्हा तो ज्ञानाचा विषय होऊ शकत नाही. स्थूल रूपाने अभिव्यक्त होईल तेव्हाच त्याचे ज्ञान करून घेता येईल. ज्ञानदेव ही गोष्ट दृष्टांतांच्या मालिकांना स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.